विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. नमस्कार. दुपारचे 3 वाजत आहेत. मी वर्षा नलवडे देशमुख या बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते. राज्यासह देशभरात आणि जगभरात काय घडतंय बघूयात महाफास्ट 100 मधून. ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊत यांच्यासह कुटुंबाविरोधात गुन्हा दाखल. विनायक राऊत यांची सून गिरिजा राऊत यांच्याकडून जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. विनायक राऊत, मुलगा नगरसेवक गीतेश राऊत यांच्या विरोधात देखील गुन्हा दाखल. ठाण्याच्या कापूरबावडी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. आज न उद्या परिस्थिती बदलेल या आशेवरती मी होते. राजकीय पार्श्वभूमी असल्यामुळे मी तेव्हा तक्रार दिली नाही. गिरिजा राऊत यांचं वक्तव्य. मला प्रचंड त्रास देत वेगवेगळ्या बाबांकडे उपचारासाठी नेण्यात आलं. गिरिजा राऊत यांची प्रतिक्रिया. विनायक राऊतांनी कुटुंबियांवरील आरोप फेटाळलेत असून गिरिजा राऊत 3 वर्षांपासून मुलासोबत राहत नाहीये. 2022च्या प्रकरणाची 2026 मध्ये तक्रार. यामध्ये नक्की काहीतरी काळं बेर आहे. विनायक राऊत यांचं वक्तव्य. विनायक राऊतांचा विषय कौटुंबिक, मात्र ठाण्यामध्ये गुन्हा दाखल होणं हे संशयास्पद आहे. संजय राऊत यांच्याकडून शंका व्यक्त. विनायक राऊत यांच्या प्रकरणामध्ये योग्य ती चौकशी होणार, पारदर्शकपणे कारवाई केली जाईल. मंत्री गिरीश महाजन यांच्याकडून स्पष्ट. माजी खासदार विनायक राऊत यांच्या सुनेने आरोप केल्यानंतर फिरोज बाबाला ठाणे पोलिसांनी ताब्यात घेतलं. जादूटोणा आणि अघोरी कृत्य केल्याचे विनायक राऊत यांच्या सुनेचे आरोप आहेत. शिंदे पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत, संजय राऊत यांचा पुनरुच्चार. फडणवीस केंद्रातच योग्य आहेत, बावनकुळे राज्याचं नेतृत्व करू शकतात, संजय राऊत यांचं वक्तव्य. मोदी फडणवीसांना वाटेल ते बोलायचं, एवढंच एक काम संजय राऊत यांच्याकडे आहे. संजय राऊत मॅन्युफॅक्चरिंग फ्लॉट. गिरीश महाजन यांची टीका. संजय राऊत ज्योतिष नाही, ते फक्त महायुतीमध्ये भांडणं लावतायत. मुख्यमंत्री पदाबाबतच्या राऊतांच्या भाकितावरती आमदार नरेंद्र भोंडेकरांची टीका. राऊतांनी महायुतीला सल्ला देऊ नये, नरेंद्र भोंडेकरांचा हल्लाबोल. अमित शहांनी दिल्लीला बोलावून भाजप जॉईन करायला सांगितलं. एकनाथ खडसे यांचा मोठा गौप्यस्फोट. तर भाजप प्रवेशात इंटरेस्ट नाहीये. शरद पवार यांच्यासोबतच राहणार, खडसे यांच्याकडून स्पष्ट. गिरीश महाजन मुख्यमंत्र्यांच्या शर्यतीतले. एवढ्या लहान माणसासोबत मी संघर्ष करतोय. एकनाथ खडसेंचा महाजनांना टोला. मंत्री गिरीश महाजन हे मंत्री होईपर्यंत त्यांना सर्वतोपरी मदत केली. महाजनांवर मुख्यमंत्र्यांचा आशीर्वाद आहे, खडसेंची प्रतिक्रिया. एकनाथ खडसे मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत होते, मी मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नव्हतो, खडसे मात्र होते. गिरीश महाजनांचा खोचक टोला. राजस्थानमधील अनेक गोशाळा बोगस असल्याचा संजय राऊतांचा आरोप आहे. मृत गायींच्या नावावर देखील अनुदान घेतल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे. तर गोशाळ्यामध्ये कुठलाही भ्रष्टाचार झालेला नाही, नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. शरद पवार देशाचे नेते 2014 किंवा 2019 आमच्यासोबत आले असते तर राष्ट्रपती झाले असते. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांची प्रतिक्रिया. तर उद्धव ठाकरेंचे 14 ते 15 आमदार फुटण्याची शक्यता आहे, आठवलेंचा दावा. नगरसेविका राजुल पाटील या ठाकरेंच्या सेनेपासून यावेळेस अलिप्त असल्याचं बघायला मिळत आहे. आदित्य ठाकरेंनी बोलावलेल्या नगरसेवकांच्या बैठकीमध्ये राजुल पाटील गैरहजर. मुंबई महापालिकेच्या सभागृहाच्या बाहेर झालेल्या आंदोलनापासून देखील राजुल पाटील अलिप्त होत्या. शासकीय निधी हा आपल्या बापाचा पैसा आहे अशी धारणा प्रशासनाची झाली आहे. खासदार विशाल पाटील यांचा मिरज पंचायत समितीच्या प्रशासनावर जोरदार निशाणा. मिरज तालुक्यामध्ये मोठा प्रशासकीय भ्रष्टाचार झाल्याचाही आरोप आहे. शरद पवार यांचा फोटो वापरण्यास पवारांनी मान्यता दिली आहे. दादांच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष संजय पवार यांचा दावा आहे. तर शरद पवार यांचा फोटो वापरण्यासंदर्भात तटकरेंना पत्र लिहिणार, संजय पवार यांची माहिती आहे. महारेल तर्फे निर्मित राज्यातील 9 प्रकल्पांचा लोकार्पण सोहळा संपन्न. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि बावनकुळे यांच्या हस्ते लोकार्पण. नागपूरमधील डिप्टी सिग्नल आरओबीचे प्रत्यक्ष उद्घाटन. उर्वरित 8 प्रकल्पांचे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे लोकार्पण संपन्न. बडनेरा रेल्वे उड्डाणपुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या पत्रिकेचा वाद. उड्डाणपुलाच्या उद्घाटनाची पत्रिका तयार करायला ते म्हणजे राणांच्या घरचं लग्न नाहीये. काँग्रेसचे खासदार बळवंत वानखेडे यांची रवी राणा यांच्यावर टीका. कल्याण काँग्रेसचे रघुपती राघव राजाराम सत्याग्रह आंदोलन. छत्रपती शिवाजी महाराज चौकातून रथयात्रा काढून निषेध व्यक्त. राम, सीता, लक्ष्मण आणि हनुमान यांच्या वेशभूषेमध्ये कार्यकर्त्यांचा सहभाग. राम मंदिर गैरव्यवहार प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याचीही मागणी. शाळा बंद आंदोलनाचा शिक्षकांना मोठा फटका. 8629 शिक्षकांचा 1 दिवसाचा पगार कापणार. शिक्षण विभागाचा निर्णय.
सातारा जिल्ह्यातील मेटतळे या ग्रामस्थांचं खड्ड्यांमध्ये झाड लावून अनोखं आंदोलन। महाबळेश्वर प्रतापगड मार्गावरील खड्डे आणि रस्त्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन। गेल्या 3 वर्षांपासून घाट मार्गावरती मोठे खड्डे। अहिल्यानगरमध्ये वाढत्या गुन्हेगारी विरोधामध्ये व्यापाऱ्यांसह सर्व पक्षीयांचा यल्गार। वाढत्या गुन्हेगारी विरोधात बंदची हाक। नागरिकांकडून श्रीरामपूर शहर बंद ठेवत पोलीस प्रशासनाचा निषेध। मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि बाबासाहेब पाटील यांच्या हस्ते लातूरमध्ये सहकार भवन इमारतीचं भूमिपूजन। सहकार क्षेत्राशी निगडीत सर्व कार्यालये एकाच छताखाली येणार। भोरमधील प्रलंबित एमआयडीसी संदर्भात उपमुख्यमंत्री सुनेत्र पवार यांची बैठक पार। तर नव्याने मिळणाऱ्या मोबदल्यामध्ये शेतकऱ्यांशी सविस्तर चर्चा करण्याच्या सूचना। आमदार शंकर मांडेकरांसह पुणे जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती। पालघरच्या देवीपाड्यामध्ये पूरग्रस्त कुटुंबियांना शिवसेनेकडून आर्थिक मदत आणि धान्य वाटप। टीव्ही 9च्या बातमीनंतर अडचणीत आलेल्या कुटुंबासाठी मदतीचा ओघ सुरूच आहे। देशाच्या 70% भागातून मान्सूनचे ढग गायब। महाराष्ट्रासह 7 राज्यांमध्ये पुढील 5 दिवस पाऊस नाही। आज बहुतांश भागात पावसाची उघडीप। जळगावच्या ममुराबादमध्ये पाण्याअभावी सोयाबीन आणि उडदाची पिकं जळून गेली आहेत। तर कपाशीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्यावरती पिकांना हाताने पाणी देण्याची वेळ आली आहे। बळीराजा हवालदिल झालेला आहे। पाऊस लांबल्यानं चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भात लागवड रखडली आहे। शेतकऱ्यांना दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। जिल्ह्यामध्ये यंदा खरीप हंगामासाठी 4,63,000 हेक्टर क्षेत्र नियोजित। 2,53,000 हेक्टरवर कापूस, सोयाबीन आणि तूर पिकांची पेरणी। मराठवाड्यामध्ये पावसाचा खंड पडल्यानं शंखी, गोगलगाय आणि वाणी या अळीचा प्रादुर्भाव वाढलेला आहे। कोवळी पिकं खराब होत आहेत आणि त्यामुळे आता शेतकरी चिंतेत आहेत। या किडींवरती नियंत्रणासाठी मीठ, चुना आणि योग्य औषधांचा सामूहिक वापर करण्याचा कृषी तज्ज्ञांचा सल्ला आहे। वाशिम जिल्ह्यातील वारा, जहागीर या परिसरातील कांदा उत्पादकांमध्ये समाधानाचं वातावरण आहे। कांद्याला प्रति क्विंटल सुमारे 2,500 रुपयांपर्यंतचा भाव आहे। वाढलेल्या दराचा फायदा घेण्यासाठी शेतकऱ्यांकडून टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री केली जाते। वर्धा जिल्ह्यामध्ये सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या 242 तक्रारी आल्या। देवळीमध्ये सर्वाधिक 143 तक्रारी आहेत। बियाण्यांची उगवण क्षमता ही कमी असलेल्या कंपन्यांवरती गुन्हे दाखल करा। आमदार राजेश बकानी यांच्या सूचना आहेत। तर 15 जुलैपर्यंत शेतकऱ्यांना नवीन बियाणे उपलब्ध करून देण्याचे आश्वासन देण्यात आलेले आहे। नंदुरबारमध्ये खरीपातील 14 पिकांना प्रधानमंत्री पीक विम्याचं संरक्षण मिळणार आहे। शेतकऱ्यांना 31 जुलैपर्यंत अर्ज करता येईल। शेतकऱ्यांनी मुदतीपूर्वी अर्ज करण्याचे कृषी विभागाचं आवाहन आहे। अमरावतीमध्ये बियाणे विक्री करणाऱ्या बूस्टर कंपनीविरोधात गुन्हा दाखल। सोयाबीनचे 7 नमुने अप्रमाणित ठरले आहेत। 500हून अधिक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या। शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर कृषी विभागाकडून पोलिसात तक्रार देण्यात आली। अकोल्यामध्ये निकृष्ट सोयाबीन बियाणांप्रकरणी बूस्टर आणि रवी सीड्स या दोन्ही कंपन्यांविरोधात गुन्हे दाखल। प्रयोगशाळेच्या प्राथमिक अहवालामध्ये बियाणांचा दर्जा निकृष्ट आढळला आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे। धाराशिव जिल्ह्यामध्ये यावर्षी सुमारे 2.5 लाख हेक्टरवरती सोयाबीनची पेरणी। मात्र अनेक भागांमध्ये उंटअळीचा प्रादुर्भाव। सोयाबीनच्या पानांची मोठ्या प्रमाणावरती कुरतड, त्यामुळे पिकांच्या वाढीवरती परिणाम होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। पावसाअभावी नंदुरबार जिल्ह्यामध्ये खरीप हंगामाच्या पेरण्या रखडलेल्या। तर 36 पैकी 19 महसूल मंडळामध्ये 50 मिमीपेक्षा कमी पाऊस पडला। त्यामुळे बळीराजा चिंतेत आहे। शेतकऱ्यांपुढे पीक जगवण्याचं मोठं आव्हान आहे। रत्नागिरीमध्ये गेल्या 4 दिवसांपासून शहरी आणि ग्रामीण भागामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे। पाऊस नसल्यानं नद्यांच्या पाणी पातळीतही घट झाली आहे। जूनपासून आजपर्यंत केवळ 39% पाऊस पडलेला आहे। पुण्याच्या शिरूरमध्ये युरियाचा तुटवडा निर्माण झाला। त्यामुळे शेतकऱ्यांना मनस्ताप सहन करावा लागतोय। कृषी सेवा केंद्रावरती युरिया खतासाठी शेतकऱ्यांची गर्दी होतीये। युरिया खत न मिळाल्यानं रात्री उशिरापर्यंत शेतकरी ताटकळत उभे आहेत। नंदुरबारमध्ये पावसाअभावी भाजीपाल्याचे दर गगनाला भिडलेले आहेत। भाजीपाल्याची आवक घटली आहे। त्यामुळे टोमॅटो 80 तर मिरची 100 रुपयांवर पोहोचली आहे। गुजरात, मध्य प्रदेशात मोठी निर्यात होतीये। स्थानिक बाजारामध्ये भाजीपाल्याचा तुटवडा निर्माण झालेला आहे। हिंगोली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून हरिद्रा हळद संशोधन केंद्राची पाहणी। शेतकऱ्यांना जास्तीत जास्त फायदा कसा पोहोचवता येईल या दृष्टीने अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आलं। वाशिम जिल्ह्याला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पात केवळ 10.35% पाणीसाठा शिल्लक आहे। मागील वर्षी जुलैमध्ये याच प्रकल्पामध्ये 31% पाणीसाठा होता। अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे।
पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे भंडारदरा धरणाच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे। भंडारदरा धरण तब्बल 70% भरल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधान आणि आनंदाचं वातावरण आहे। सुरगाणा तालुक्यातील साखळचोंड धबधबा सध्या पूर्ण क्षमतेने प्रवाहित झालाय। महाराष्ट्र गुजरात सीमेवरील पिंपळसोंड गावाजवळ असलेल्या धबधब्याचं मनमोहक ड्रोन दृश्य समोर आलेलं आहे। निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची या ठिकाणी मोठी गर्दी होतीये। पावसाळी पर्यटनासाठी कोंडेश्वर धबधब्यावरती पर्यटकांची गर्दी। मुंबई ठाण्याच्या पर्यटकांमुळे कोंडेश्वर हाऊसफुल। पर्यटकांनी निसर्गाचा आनंद घेताना काळजी घेण्याचं आवाहन। अतिवृष्टीमुळे मुळशीतील घोटावडे, रिहे, कोळवणमध्ये पिकांचं मोठं नुकसान। राष्ट्रवादीचे आमदार शंकर मांडेकर यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी। पंचनामे करून नुकसानग्रस्तांना तातडीने मदत मिळवून देण्याचे निर्देश। पालघरच्या तांदुळवाडी गडावरती मुसळधार पावसामुळे मोठे भूस्खलन। शेकडो झाडं कोसळली असून गडाकडे जाणारी एक महत्त्वाची पायवाट मातीखाली गाडली गेली आहे। धोका कायम असल्याने नागरिकांनी भूस्खलन झालेल्या भागामध्ये जाणं टाळावं, प्रशासनाचं आवाहन आहे। सिंधुदुर्गच्या जांभवडे खोचरेवाडीमध्ये गडन नदीवरील पूल खचलेला आहे। पूल खचल्याने 100 लोकवस्तीचा संपर्क तुटला आहे। प्रशासनाने याकडे दुर्लक्ष होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप आहे। जुन्या कसरा घाटातील जवार फाटा या ठिकाणी कोसळलेल्या संरक्षक भिंतीची दुरुस्ती सुरू आहे। TV9 मराठीच्या बातमीचा इम्पॅक्ट आहे। प्रशासनाकडून तात्काळ दखल घेत डागडुजी सुरू करण्यात आलेली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांचे बंधू संत सोपान महाराज यांची पालखी सासवडहून पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ। पालखी रथाला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली आहे। पालखी रथाच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी झाली आहे। संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा पुण्याच्या सासवडमध्ये मुक्काम असणार आहे। पुणे ते सासवड देवेघाटातून लांब पल्ल्याचा आणि अवघड टप्पा पार केल्यानंतर पालखी सोहळा काल आणि आज सासवडमध्ये मुक्कामी असेल। 800 ज्येष्ठ नागरिकांना महाबोधी विहाराच्या दर्शनासाठी घेऊन जाणारे विशेष रेल्वे रवाना। मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवून नागपुरातून गाडी मार्गस्थ। बोध गया येथे महाराष्ट्रातील यात्रेकरूंसाठी 10 एकर जागेवर अत्याधुनिक यात्रीगृह उभारणार आहे। 40 गावातून 3000हून अधिक वारकरी विशेष रेल्वेने पंढरपूरकडे रवाना। टाळ, मृदुंग, अभंगाच्या गजरामध्ये भक्तिमय वातावरण। सलग 6व्या वर्षी आमदार मंगेश चव्हाण यांच्याकडून विशेष रेल्वेचं नियोजन। शेगाव पाथर्डीच्या सायकल स्वारांची पंढरपूरकडे सायकल वारी रवाना झालेली आहे। वारीमध्ये तरुण तरुणींसह तब्बल 55 ते 60 सायकल स्वार सहभागी आहेत। हे वारकरी 3 दिवसात 200 किलोमीटरचा पल्ला पार करणार आहेत। कराड उड्डाणपुलाच्या दोन्ही लेनवरून वाहतूक सुरू आहे। चाचणी तत्वावरती या पुलाची 1 लेन वाहतुकीसाठी खुली करण्यात आली होती। या उड्डाणपुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न संपणार असून प्रवास आणखी वेगाने होणार आहे। मोशीतील दुर्घटनाग्रस्त इमारतीतून सर्व 9 मृतदेह बाहेर काढले। अखेर 83 तासांनी शोध मोहीम थांबवली आहे। दुर्घटनेतून एकूण 14 कर्मचारी बचावल्याची माहिती आहे। मोशी इमारत दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 40 लाख रुपयांची मदत जाहीर। महापालिका, राज्य सरकार आणि संबंधित कंपनीकडून ही मदत दिली जाणार आहे। पीडितांच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी कंपनी घेणार आहे। भंडारामध्ये BTB भाजी मार्केटच्या व्यापाऱ्यांना जिल्हा न्यायालयाचा मोठा दिलासा आहे। व्यापाऱ्यांना बाजाराबाहेर काढण्याच्या नगरपालिकेच्या कारवाईला स्थगिती देण्यात आली आहे। व्यापारी आणि शेतकऱ्यांकडून फटाके फोडत जल्लोष करण्यात आलेला आहे। अहिल्यानगरमध्ये झालेल्या पावसानं भंडारदऱ्यातील धबधबे प्रवाहित झाले। सकाळी या भागामध्ये धुकं पडत असल्यामुळे भंडारदऱ्यामध्ये पर्यटकांची संख्या मोठी वाढती आहे। नाशिकच्या इगतपुरीमधील तळेगाव शिवारामध्ये असलेल्या कपारेश्वर महादेव येथे पर्यटकांची संख्या वाढलेली आहे। पावसामुळे परिसरातील धबधबे देखील प्रवाहित झालेले आहेत। त्यामुळे पर्यटकांची मोठी गर्दी या ठिकाणी वाढत आहे। धुळे जिल्ह्यामध्ये 4 दिवसांच्या पावसामुळे प्रकल्पांमधील जलसाठ्यामध्ये 4% वाढ झालेली आहे। सध्या 12 मध्यम आणि 47 लघु प्रकल्पांमध्ये 36% पाणीसाठा आहे। मात्र शेतकऱ्यांना अजूनही दमदार पावसाची अपेक्षा आहे। रायगडच्या दुर्गम मोहिली प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये वीज नसतानाही डॉक्टरांकडून मोबाईल टॉर्चच्या प्रकाशामध्ये प्रसूती। डॉक्टर प्रीती करवंदे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या प्रयत्नांमुळे आई आणि बाळाचे प्राण वाचलेले आहेत।
गडचिरोलीच्या झिंगानूर ते सिरकोंडा मार्गावरील धोकादायक नायगुंडा नाल्याची दुरुस्ती झाली आहे। श्रमदानातून वनपरिक्षेत्राच्या कर्मचाऱ्यांकडून स्वखर्चाने नाला दुरुस्ती सुरू आहे। वन विभागाच्या उपक्रमाचं सर्वत्र कौतुक केलं जात आहे। काँक्रिटीकरणाच्या कामामुळे सातारा शहरामध्ये वाहतुकीत बदल। पवई नाका ते बॉम्बे रेस्टॉरंट मार्ग अवजड वाहनांसाठी बंद। वाढे फाट्यामार्गे वाहतूक वळवण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। बहुप्रतीक्षित विद्याविहार उड्डाणपुलासाठी आता 31 ऑगस्टची नवीन डेडलाईन आहे। अतिरिक्त पालिका आयुक्त अभिजित बांगर यांच्याकडून कामाची पाहणी करण्यात आली आहे। उड्डाणपुलाचं आतापर्यंत 80% काम पूर्ण झालेलं आहे। धुळ्याच्या शिरपूरमधील हाडाखेड चेकपोस्टवर अन्न आणि औषध प्रशासनाची कारवाई आहे। 7.5 लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त। कारवाईमध्ये सदर वाहनाची कसून तपासणी। 3 आरोपींविरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। मुंबई अहमदाबाद महामार्गावरती तलासरी जवळ LNG गॅस टँकर उलटलेला आहे। गॅस गळतीची शक्यता लक्षात घेऊन पोलीस, अग्निशमन दल आणि गुजरात गॅसचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले। गॅस दुसऱ्या टँकरमध्ये सुरक्षितपणे हलवण्याचं काम सुरू आहे। बुलढाण्यामध्ये पूर्णा नदीमध्ये बुडून अल्पवयीन मुलांचा मृत्यू। मानेगाव या ठिकाणी पूर्णा नदी पात्रात अंघोळीसाठी गेलेल्या दोघांचा मृत्यू। प्रतीक वानखेडे आणि कृष्णा भोपळे असं या मृत्यू झालेल्या दोन्ही मुलांचं नाव आहे। नालासोपाऱ्यामध्ये परिस्थितीचा गैरफायदा घेत चोरट्यांनी दुचाकी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे। चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल झालेला आहे। बुलढाण्यातील अन्न आणि औषध प्रशासनाच्या इमारतीसमोरच गुटखा विक्री। अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून पानटपरी सील। प्रतिबंधित गुटखा विक्री केला जात असल्याचे निदर्शनास आल्यानंतर मोठी कारवाई। दिवे घाटामध्ये आषाढी वारीच्या सोहळ्यामध्ये वारकऱ्यांनी रुग्णवाहिकेला वाट करून दिली। लाखो भाविकांची गर्दी असतानाही शिस्तीमध्ये उभे राहून वारकऱ्यांनी रुग्णवाहिकेला सुरक्षितपणे पुढे मार्गस्थ केलेला आहे। आषाढी यात्रेनिमित्त धुळे विभागातून पंढरपूरकडे 215 जादा बसेस धावणार आहेत। 40 प्रवाशांच्या गटासाठी स्वतंत्र बसची सुविधा। विभागीय वाहतूक अधिकाऱ्यांची ही माहिती आहे। संत तुकोबांची पालखी ही सोलापूर महामार्गावरती आहे। संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचं दर्शन घेण्यासाठी सोलापूर महामार्गावरती नागरिकांची मोठी गर्दी होतीये। टाळ आणि मृदुंगाच्या गजरात परिसर विठुमय झालेला आहे। पुण्यामध्ये पालखी सोहळ्यात चोरीच्या घटना रोखण्यासाठी पोलिसांनी 79 संशयितांना ताब्यात घेतलेलं आहे। तर यामध्ये महिला आणि पुरुषांचा देखील समावेश असून सर्वांची चौकशी सुरू आहे। लाखो वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेतली जाते। भोर तालुक्यातील रायरेश्वर ते पंढरपूर पायी दिंडीचं पंढरपूरकडे प्रस्थान। टाळ मृदुंगाच्या निनादामध्ये विठुरायाच्या नामघोषात परिसर दुमदुमलाय। दिंड्यांची विधिवत पूजा करून आरती करत प्रस्थान झालेलं आहे। विविध जिल्ह्यांमधील सुमारे 7000 सायकलस्वार पंढरपूरमध्ये दाखल। सायकल चालवा, फिट राहा, झाडे वाचवा, झाडे जगवाचा पर्यावरण आणि आरोग्याचा संदेश। नगर प्रदक्षिणा करत सायकलस्वारांकडून जनजागृती करण्यात आली आहे। पंढरपूर वारीसाठी जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी राज्य शासनाकडून चरणसेवा उपक्रम सुरू आहे। परळीमध्ये वारकऱ्यांना पायांची मालिश, फिजिओथेरपी, वैद्यकीय तपासणी आणि औषधोपचाराची सुविधा उपलब्ध आहे। परळी शहरातून दरवर्षी मोठ्या संख्येने पायी दिंड्या पंढरपूरकडे मार्गस्थ होत असतात। गँगस्टर शहाजाद भट्टीशी संबंधित 21 जणांची चौकशी। नाशिक, मालेगाव, धुळे आणि अहिल्यानगर या ठिकाणी एकाच वेळेस ATS कडून छापेमारी। भट्टीने सोशल मीडियाच्या माध्यमातून टेरर टास्क दिल्याची माहिती आहे। विश्वासाची 26 वर्ष लाखो सुखी दाम्पत्य डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी।